आज आम्ही निघालेलो आहे मॉलमध्ये थोडी शॉपिंग करायसाठी। वातावरण हाय हॅलो नमस्कार, मी आपल्या सगळ्यांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर हे बघा इस्कॉन मंदिर, आणि आम्ही आता कुठे चाललो आहे ते मी सांगितलंच आहे आपल्याला। आम्ही जात आहोत नोएडामधल्या DLF मॉलमध्ये। खूप मोठा मॉल आहे, तुम्ही बघू शकता। इथे पार्किंग तर इतकी भयंकर होती की काय सांगू। 3 फ्लोअरची शी पार्किंग आहे आणि हा मस्त खूप मोठा मॉल आहे। तर आम्ही इथे थोडी शॉपिंग करायला आणि थोडं असंच फिरायला आलेलो आहे। तर बघा, तुम्ही एन्जॉय करा आमच्यासोबतही। तर आज संडे आहे त्यामुळे इथे खूप गर्दी होती आणि पार्किंग तर भयंकर। आणि इथे लक्षात ठेवावं लागते आपल्याला की कुठे आपण पार्क केली आहे गाडी। इथे QR कोडसुद्धा दिलेला असतो पार्किंगसाठी। आपल्या मागल्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आम्ही दिल्लीला आलेलो आहे। तर हे शकुल आणि स्नेहा आम्हाला रोज कुठे नाही कुठे फिरायला घेऊन जातात, 1 दिवसाआड 2 दिवसाआड, किंवा मग आम्ही संडेला तरी निघतोच बाहेर। तर आज संडे असल्यामुळे आज आम्ही बाहेर निघालेलो आहे आणि हा नोएडाचा सगळ्यात मोठा मॉल आहे। सगळ्या वस्तू इथे तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील। ब्लॅकवाली साडी किती सुंदर आहे। ज्वेलरी बघा इथे किती सुंदर आहे। सुंदर सुंदर ड्रेसेस आहे इथे। आता आम्ही इथे आलेलो आहे चॉईसमध्ये चहा कॉफी घ्यायसाठी लागली होती, त्यामुळे आम्ही चहा घेतो। इथे वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचे वेगळ्या वेगळ्या देशातले इथे चहा तुम्हाला मिळून जातील। तर आम्ही इथे चहासोबत थोडं नमकीन वगैरे घेतलं, पफ घेतलं। खूप सुंदर अशी टेस्ट होती चहाची। मी चहा घेत नाही तरी पण ट्राय करून बघितलं, खूप छान होता चहा आणि नमकीनसुद्धा। आणि त्यानंतर आम्ही परत फिरलो, कारण खूप फिरायचं होतं आणि मोठा मॉल होता। पाय चांगले असेल तर आपण फिरू शकतो, कारण पाय खूप दुखतात फिरून फिरून। तर आम्हाला 2-3 तास तरी लागले इथे फिरायला। त्यानंतर आम्हाला कॉस्मेटिकच्या काही वस्तू घ्यायच्या होत्या, त्यासुद्धा इथे बघितल्या। तर इथे मी लिपस्टिक ट्राय करीत आहे। हे नायकाचं शॉप होतं, इथे आम्ही लिपस्टिकसुद्धा घेतलं। वेगळ्या वेगळ्या शेडमध्ये इथे छान अवेलेबल होते। त्यानंतर आम्ही या शॉपमध्ये आलो, तर इथे सुद्धा आम्ही काही परचेस केलं, काही सामान। तर शॉवर जेल वगैरे असं काही काही होतं ते घेतलं आम्ही। अशी आम्ही इथनं छोटी मोठी खरेदी केली। तर इथे तुम्ही बघू शकता की किती मोठा मॉल आहे हा। इतके फ्लोअर वरती आहे आणि 3 फ्लोअर खाली पार्किंग आहे। तर विचार करू शकता किती गर्दी आहे इथे आणि किती मोठा मॉल आहे तो। आणि फिरून फिरून तर आपण दमून जातो। त्यानंतर आम्ही इथे आलो, तर इथे आम्ही घेतला आहे क्लासिक टिरामिसू केक, आणि दुसरा केक घेतला आहे आम्ही चॉकलेट हॅझलनट टिरामिसू केक। तर दोन्हीची टेस्ट अप्रतिम होती। ते सुरू कर शकून पप्पा करतो व्हिडिओ। ते वाला है ना। तर आता आम्ही आलेलो आहे द बिग चिली इथे। हे एक इटालियन रेस्टॉरंट आहे। तर इथे आम्ही आता डिनर घेणार आहोत। तर बघा आम्ही काय काय घेणार आहोत ते। खूप स्मेल आली मला।
मेनू इथे फोनमध्ये येऊन गेला आहे आणि आम्ही आता वेटिंगमध्ये बसलेलो आहे. सँडविचेस पण आहे. मेनू चेक करतो आम्ही. वेटिंग आहे त्यामुळे काय घेतो सँडविच आणि नाही तुम्हाला सांग. इथे खूप वेटिंग होती. आम्हाला अर्धा तास वेट करावं लागलं. त्यानंतर आम्हाला सीट मिळाली. आणि इथे मेनू वगैरे सगळं मोबाईलमध्ये येऊन जातो. तर आम्ही आधीच डिसाईड करून घेतलेलं होतं मेनू. बस तुम्हाला स्लाइसेस चिकनचे स्लाइसेस मिळतील. म्हणजे मोठी फिश म्हणजे ग्रिल्ड फिश नाही. ग्रिल्ड तर सगळ्यात आधी आम्ही सूप ऑर्डर केला. तर 2 प्रकारचे सूप घेतले आम्ही इथे, व्हेज आणि नॉन व्हेज. तर स्नेहा आणि मी व्हेज घेतलेला आहे. शकुल आणि यांनी नॉन व्हेज सूप घेतलेला आहे. सूपसुद्धा खूप छान होतं. त्यानंतर वेगळ्या वेगळ्या डिश येत होत्या. बघा तुम्ही आता. पोर्टुगीज पेरी पेरी चिकन. काय पोर्टुगीज पेरी पेरी चिकन. हे कोणी खाणार नाही मला माहिती आहे. या ब्रोकली खाताय तू. कांदा कांदा झाला आमचं पिझ्झा. हे यांचं सुरू आहे मस्ती. इटालियन जेवण एन्जॉय केल्यानंतर आम्ही आता निघालेलो आहे घरी. रात्रीचे 11 वाजलेले आहे. तर आता आम्ही जातो आहोत घरी. तर मग मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.